सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे। जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील दामिनी पथकांना विशेष दुचाकी आणि टॅबलेट्सचं वितरण करण्यात आले। कणकवली पोलीस ठाण्यात पार पडलेल्या या कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते हे वितरण करण्यात आलं। महिलांवरील अत्याचार, छेडछाड आणि इतर तक्रारींवर त्वरित कारवाईसाठी स्थापन झालेल्या दामिनी पथकासाठी या दुचाकींचा वापर अत्यंत परिणामकारक ठरणार आहे। यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, विभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, विनोद कांबळे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी, स्थानिक महिला, माजी नगरसेविका, महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यांनी आप्पा पटवर्धन चौक, बाजारपेठ आणि शिवाजी चौकातून रॅली काढत जनजागृती केली आहे। या उपक्रमामुळे महिलांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण होईल अशी अपेक्षा आहे। शान महाराष्ट्राची घेऊन मशाल अविरत सेवेची, घेऊन मशाल अविरत सेवेची। सतरक्षणाय खलनिग्रहणाय, सतरक्षणाय खलनिग्रहणाय, सतरक्षणाय खलनिग्रहणाय। ही खाकी शान महाराष्ट्राची, ही खाकी शान महाराष्ट्राची, ही खाकी शान महाराष्ट्राची, महाराष्ट्राची खाकी शान महाराष्ट्राची, ही खाकी शान महाराष्ट्राची, ही खाकी शान महाराष्ट्राची। परवा कुणाला इथे कष्टांची, नसे तमा उन्ह पावसाची। परवा कुणाला इथे कष्टांची, नसे तमा उन्ह पावसाची।